नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन ते म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असं सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री, सहकार विभाग, कृषी खातं यांच्याकडनं एक महत्वाची माहिती समोर आली। ती म्हणजे अखेर हा मुहूर्त ठरलेला आहे। आता हा मुहूर्त कसा आहे मित्रांनो, 31 मे रोजी बघा, 31 मे रोजी राज्य शासनाकडनं या योजनेसंदर्भात GR प्रकाशित केला जाईल आणि तो GR झाल्यानंतर शेतकऱ्यांना किती कर्जमाफी मिळणार, कशी मिळणार, त्याचे नियम निकष कसे काय असणार हे सगळं इथे ठरवलं जाणार आहे। काय सविस्तर जाणणार आहोत, शेवटपर्यंत बघा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायचा, शेअर करायचा। बघा, राज्य शासनाकडनं सांगण्यात आलं होतं की जी काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे त्याच्यासाठी आंदोलनं झाले, त्याच्यासाठी उपोषणं झाले, त्याच्यासाठी शेतकरी संघटनांकडनं खूप काही मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले, खूप काही शेतकऱ्यांकडनं देखील याचा शेतकऱ्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात जन आंदोलन झालं आणि या आंदोलनाला कुठेतरी प्रतिसाद म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी आहे ती आम्ही 30 जून पर्यंत जाहीर करणार। आता ही जाहीर केल्यानंतर त्याच्यामध्ये शिंदे समिती बसवण्यात आली। त्याच्यात सांगण्यात आलं की जे काही नियमित कर्जदार आहेत त्यांना 50,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळणार। ज्या शेतकऱ्यांचं 25 म्हणजे सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असेल अशा शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार। जी काही वरची रक्कम असणार ती शेतकऱ्यांना भरावी लागणार, त्याच्यात देखील व्याजामध्ये सूट मिळणार, अशा पद्धतीचा गोष्टी तिथे सांगण्यात आला। पण आता अधिकृतपणे हे सांगण्यात आलंय की शेतकऱ्यांना 31 मे पूर्वी कळणारे अपात्र कोण, पात्र कोण अशा सगळ्या लोकांची यादी तिथे जाहीर होणार आहे आणि यादी जाहीर झाल्या म्हणजेच यादी जाहीर झाली, शेतकऱ्यांसाठी GR निघेल आणि 30 जून पूर्वी शेतकऱ्यांना कळणार आहे, तुम्हाला आम्हाला कळणार आहे की आपली कर्जमाफी झाली का नाही। आता यासाठी नियम अटी या जाहीर होतील। काय कुठले नियम कशा पद्धतीने येणार ते आपल्याला इथे बघण्यासारखं असणार आहे। आता 31 मे का किंवा 31 जून का, तर शेतकऱ्यांना त्यांचं जे काही कर्ज आहे ते पुनर्गठित करावं लागणार आहे। खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे असं या शासनाकडनं सांगण्यात येत आहे। पण ही जी काही कर्जमाफी थोडी लवकर होणं अपेक्षित होतं, कारण की जर तुम्हाला जून मध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये पेरणीसाठी बियाणे, खते वगैरे या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी पैसा लागतो, तो पैसा येणार कुठनं, किंवा जे काही आधीचं कर्ज आहे ते कर्ज जर नील झालं तर शेतकऱ्यांना बँकेकडनं परत कर्ज घेता येईल। या सगळ्या गोष्टी यांनी बघणं गरजेचं होतं। असो, देर से आहे दुरुस्त आहे असं जरी आपण म्हटलं तरी चालेल, कारण की 31 मेचा यांनी टाइमलाईन दिलेली आहे। शिंदे समितीचा अहवाल आहे, बँकांकडनं जे काही डॉक्युमेंट ज्या शेतकऱ्यांचे कर्ज पेंडिंग आहे अशा सगळ्या माहिती गोळा करण्याचं काम सुरू होतं। आता देखील थोडं युद्ध पातळीवर, आधीपासून सांगत होते की युद्ध पातळीवर काम चालू आहे, पण आता कुठेतरी या गोष्टीला वेग आलेला दिसतोय आणि ते काम पार पडताना दिसतंय। मित्रांनो, नवीन याच्या संदर्भात GR आला, नवीन काही अपडेट आला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। धन्यवाद।